सो हे गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू मिनी ब्लॉग. आणि माझा जर आवाजच पूर्ण केलेला आहे 2 दिवसातच. आणि मी इथे बसले नाश्ता करण्यासाठी. इथे बेबीची मस्ती चालू होती. त्यानंतर यांनी यांचा डाव मांडला होता आणि मला जायचं होतं मार्केटला, म्हणून मी फटाफट तयारी करून साक्षीसोबत गेले मार्केटला. दिवेण्याला गेलो. एकामेकांना बघून हसायला येत होतं. तोपर्यंत सोनाया आणि प्राची आले होते. गप्पा मारत बसलो. देन आम्हाला नाचायचं होतं, मग चॉकलेट वगैरे आणून ठेवलेलं. ते माईला साईबाबा म्हणालं होतं, तिच्यासोबत खूप मस्ती केली. त्यानंतर पूजेचाही वेळ झालेला होता आणि इथे आजी खूप बडबड चालू होती. काय नंतर नेहमीप्रमाणे सगळ्यांचे एक एक करून आरती बोलण्यात तर एक वेगळीच मजा असते. मोदकाच्या नावाने पप्पा एकदम माझे पळत पळत आले आणि आज इथे नैवेद्यासाठी खूप काही ठेवलेलं होतं. आणि देन त्याच्यानंतर आम्ही अजून एकाच्या घरी गेलो आरतीसाठी. आणि इथे डुकू जादू म्हणून बसलेला होता. या लोकांचा डाव काय संपतच नव्हता. नंतर दीदी वगैरे बसले जेवायला आणि मला वहिनी डान्स करायसाठी बोलवायला आल्या होत्या. जितकं आम्ही थकलो तितकी खूप जास्त मजा आली. आणि या लोकांनी फ्राईज बनवण्याचा प्लॅन केला होता, म्हणून आम्ही फ्राईज वगैरे, आणि इतके जण आज आले होते, काल कोणी नव्हतं आलं. देन इथं आम्ही चहा बनवायला घेतला तर भाईने डायरेक्ट टॉवेलच जाळला. त्यानंतर चहा सांडवले करामध्ये, तर आमच्याकडे खूप असतात. मॅगी वगैरे बनवून सगळ्यांनी खाल्ली. आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटूयात न्यू ब्लॉग.